महादेव, जय भवानी, जय शिवाजी, जय जय शंभूराजे. सह्याद्रीच्या उरात खटखटणारा ज्वालामुखी, लाखात एक असे लाख मोलाचे शिवरत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाराजांना मानाचा मुजरा आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा. मी बडोदेकर निलेश मोहिते. मित्रांनो, आपल्याला माहित असेलच की संभाजी महाराजांनी जितके युद्ध लढले ते प्रत्येक युद्ध ते जिंकले. त्याचं कारण त्यांना प्रजेचा पाठिंबा होता. मित्रांनो, संभाजी महाराज जेव्हा कुठल्याही युद्धाची रणनीती नक्की करायचे तेव्हा प्रजेसाठी आणि मावळ्यांसाठी काही आदेश द्यायचे आणि त्यांची जी प्रजा आणि मावळे त्यांच्या आदेशाचं चोखपणे पालन करायचे आणि त्यामुळेच संभाजी महाराज प्रत्येक युद्ध जिंकले आणि अजिंक्य झाले. मित्रांनो, आजही आपल्या अवतीभोवती एका अदृश्य शत्रूने वेढा घातलेला आहे. त्यापासून जर स्वतःला, स्वतःच्या परिवाराला, आपल्या भारत देशाला आणि मानव संस्कृतीला जर वाचवायचं असेल तर आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचं पालन करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि एक मराठी म्हणून आपण हे कर्तव्य निश्चितपणे पार पाडू. कारण की प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसांमध्ये शिवरायांच्या, शंभूरायांच्या, हिंदवी स्वराज्याचं रक्त उसळत आहे. आणि आपण जर या आदेशांचं पालन केलं तर या महामारीच्या युद्धावर निश्चितपणे विजय मिळवूया. माझ्या बंधू भगिनींनो, आज जरी आपण लॉकडाऊन मध्ये स्वतःच्या घरात बंद जरी असलो तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त मी बडोदेकर या मंचावर बडोदे शहरातील विविध क्षेत्रातील प्रसिद्ध पाहुणे आपल्याला भेटायला येत आहे. तर चला भेटूया त्या पाहुण्यांना. मी कर्नल विनोद फळणेकर. 14 मे इज आपण आज सेलिब्रेट करतो आहे जन्मजयंती. आपले ग्रेट वॉरियर, हिरो, मार्टियर संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म झाला होता. धर्मवीर, आय कॉल हिम धर्मवीर. दे हॅड अ नॅशनल स्पिरिट. ही वॉज अ करेजियस किंग. ही वॉज अ डिटर्मिन्ड किंग. फिजिकली फिट, मेंटली फिट. जस्ट इमॅजिन 15,000ची फौज आणि 5 लाखांना घुमवतं. जे प्रजा खाईल तो हा खायचा. काय तेव्हा खाणं काय होतं? आय सल्यूट दिस पर्सनॅलिटी. सो आय सल्यूट द प्रेझेंट प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. त्यांचे पण सेम विचार आहे जे आपले शंभूराजांचे विचार होते. आणि ती रिक्वायरमेंट आहे फॉर दॅट त्यावेळची प्रजा ती त्यांना सपोर्ट करायची, मदत करायची, बायकांपासून सगळे. तसे आपण आज कोरोना व्हायरस चालला. इट इज लाईक अ वर्स दॅन अ वर्ल्ड वॉर. इट इज नॉट इन गुजरात, नॉट इन महाराष्ट्र, इट इज़ नॉट इन इंडिया, इट इज़ एवरीवेयर इट इज़ कमिंग अप. 130 करोड़ की आबादी के लिए 130 करोड़ डॉक्टर आपको नहीं मिलेंगे. 130 करोड़ का आपको पुलिस भी नहीं मिलेंगे. मग आपण त्यांना कॉन्ट्रीब्यूट नाही करायचं? अरे प्लीज फाइट फॉर युअर ओन फॅमिली बाबा. की वी आर डुईंग अवर ड्युटीज. एव्हरी सिटीजन ऑफ दिस कंट्री मस्ट डू दिस ड्युटी. हे सेलिब्रेशन ऑफ जन्मजयंती ऑफ आपले शंभूराजे, धर्मवीर शंभूराजे, त्यांचे जे प्रिन्सिपल्स ऑफ वॉर्स आहेत ते सगळे आजही लागू आहे. त्या माणसाला 13 लँग्वेज येतात. इंग्लिशपासून पोर्तुगीजपासून सगळ्या लँग्वेज येतात. या राजाला आपलं संस्कृतचं ज्ञान आहे. व्हॉट इज रॉंग यार? सो इट इज नॅशनल इंटेग्रिटी, युनिटी अँड इंटेग्रिटी ही आजच्या तारखेत सगळ्यांना पाहिजे. यू कांट हॅव, डोंट एक्सपेक्ट ओनली फ्रॉम प्राईम मिनिस्टर. प्लीज एक्सपेक्ट फ्रॉम एव्हरी वन ऑफ द सिटीजन ऑफ दिस कंट्री. If you can do it, I am sure we will win the Corona war. Bharat Mata ki jai, jai Bhavani. Thank you very much. नमस्कार, मी बडोदेकर स्वाती बेडेकर. वात्सल्य फाउंडेशन नावाची एक संस्था मी इथे चालवते. आमच्या संस्थेचं मुख्य काम आहे गावाकडल्या शाळांमधनं चांगलं दर्जेदार विज्ञान शिक्षण, तिथल्या बायकांचं मासिक धर्म स्वास्थ्य आणि त्यांच्या अर्थार्जनासाठी काम करणं. देशभर 150 ठिकाणी आम्ही सखी या नावाने सेल्फ हेल्प ग्रुप्सकडनं बनवलेले सॅनिटरी नॅपकिन्स
त्याचा प्रचार आणि प्रसार करतो. जवळजवळ 2000 बायका या कामांमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आज आपण सगळे भेटतोय ते संभाजी महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त. संभाजी महाराज हे अतिशय शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची मॅनेजमेंट स्किल्स आणि प्रखर देशभक्ती ही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या या प्रखर देशभक्तीला मानवंदना देऊन तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते, आपण सगळे पुन्हा अशाच एका मोठ्या गनिमाशी लढा देत आहोत. एका अदृश्य आणि महाभयंकर करोना नावाच्या राक्षसाशी ही आपली लढाई सुरू आहे. आमच्या सखीच्या बायका आहेत त्या पर्सनल प्रोटेक्शन किट्स बनवणं, सॅनिटायझर बनवणं, चांगल्या दर्जाचे साबण बनवणं, मास्क बनवणं अशा तऱ्हेने आपला खारीचा वाटा या लढाईत देत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खास विनंती आहे की शक्यतो बाहेर कुठे जाऊ नका. घरातच राहा, स्वस्थ राहा आणि सुरक्षित राहा. नमस्ते, मी बडोदेकर अवधूत विश्वनाथ सुमंत. आज पुण्यप्रताप पुण्यश्लोक संभाजीराजे यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण जेव्हा त्यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करण्यासाठी एकत्र झालो आहोत, तेव्हा संभाजीराजांचं जेव्हा पुण्यस्मरण करतो तेव्हा भारतीय संस्कृतीचा जो इतिहास आहे त्या इतिहासा सांस्कृतिक वारशाप्रमाणे आज श्री महादेव आणि त्यांचे पुत्र श्री गणेश यांचा पण आपण एक पुण्यस्मृतीस अभिवादन केलं पाहिजे. कारण की आपण सगळे जाणतो की पित्यापेक्षा मुलाचं महत्त्व आपल्या सांस्कृतिक पूजेमध्ये महत्त्वाचं आहे. सर्वात आधी पूजा गणेशाची होते. तर ह्या पद्धतीने सुपुत्राचं कल्याण, सुपुत्रांनी केलेली कर्म ही पित्यापेक्षा जास्त महत्त्वाची मानली गेली. त्याच पद्धतीवर आणि त्याच सिद्धांताप्रमाणे छत्रपती शिवाजींचे सुपुत्र संभाजी यांनी जे स्वतःचं कार्यशैलीनी आणि स्वतःचे जे कर्तृत्व निर्माण केलं ते आपल्याला दाखवतंय की जर आपल्याला आपल्या संस्कृतीला टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या वडिलांनी आणि आपल्या इतिहासाने ठेवलेला वारसा हा आपण पुढे सरकवायला पाहिजे. आणि ह्याच पद्धतीने आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर कोरोना किंवा कोविड ही जी सामाजिक आता संकट निर्माण झालंय त्या दिवशी जर आपण संभाजीराजांचं पुण्यस्मरण करायचं असेल तर गनिमी कावा हा जो छत्रपतींनी ठेवला वारसा जो संभाजीराजांनी पण पुढे चालवला त्या गनिमी काव्याचं आपण पुण्यस्मरण केलं पाहिजे. आणि आपल्या आतमध्ये आपण अत्यंत गंभीरपणे गनिमी काव्याने ह्या शत्रूचा विनाश केला पाहिजे. ही शिस्त निर्माण केली पाहिजे. तरच आपण या निर्माण झालेल्या संकटापासून वाचू शकू. तेव्हा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र संभाजीराजे या दोघांना मानाचा मुजरा घेऊन मी विराम देतो. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. ज्यांनी स्वराज्याला संस्कार दिले अशा राष्ट्रमाता जिजाऊ, ज्यांनी स्वराज्याचं निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज व ज्यांनी स्वराज्याची रक्षा केली, स्वराज्यासाठी तडफडले असे छत्रपती संभाजी महाराज. की हे संभाजी महाराज ज्यांनी वयाच्या 9व्या वर्षापासून हजारो किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या वडिलांबरोबर करून दिल्ली, आग्रा व सामाजिक व राजकीय क्षेत्राचा अभ्यास करणारे राजपुत्र, असे राजपुत्र ज्यांनी मात्र 14व्या वर्षी बुद्धभूषण हा संस्कृत ग्रंथाचा निर्माण करून ज्ञानाच्या क्षेत्रात आपला झेंडा रोवणारे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे. तेवढंच नाही पण वयाच्या 32व्या वर्षी मरण यातना सहन करत औरंगजेब समोर न झुकणारे व 40 दिवस सतत राष्ट्राच्या स्वराज्याच्या रक्षेसाठी तडफडणारे, प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची रक्षा करणारे स्वतंत्रवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हे संस्कार, ही संस्कृती प्रत्येक मराठीच्या रक्ताच्या थेंबात कणकण गुंजलेली आहे. चला आपण सगळे परत एकदा एकत्र होऊन ह्या राष्ट्राची एक नवीन निर्मितीचा ध्यास घेऊ. मी बडोदेकर डॉक्टर सुनीता चांदोरकर. मी फूड सायंटिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि इथल्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीच्या फूड्स अँड न्यूट्रिशन डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना
छत्रपती संभाजी महाराज जन्मजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती संभाजी महाराज आठवले की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येतं. त्यांच्या बुधभूषण तसेच इतर काव्यरचना आणि त्यांनी लढलेली अनेक युद्धही आठवतात. मुघलांविरुद्ध, सिद्धी गोव्याच्या पोर्तुगीज विरुद्ध. बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या समोर देखील एक असाच अज्ञात नवा शत्रू उभा आहे. तो म्हणजे कोरोना व्हायरस कोविड-19. आपल्या सर्वांना ह्याच्याबरोबर लढायचं आहे आणि हे युद्ध जिंकायचं आहे. त्यासाठी एक फूड सायंटिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी सांगेन की सुरक्षित व संतुलित आहार घ्यावा, जेणेकरून आपली प्रतिकारक शक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि आपण या शत्रूशी समर्थपणे लढू शकतो. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी एक मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे घरात राहा, सुरक्षित राहा. छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्याबद्दल काही सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास. छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी वयाच्या 9व्या वर्षी 14 भाषेवर पारंगत केलेलं होतं. त्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथसुद्धा लिहिले होते. त्यांच्या लिहिलेलं नक्षिता ग्रंथ हे गणपतीवरची अतुलनीय आणि सुंदर स्तुती केलेली आहे. आणि असं इतिहासात आत्तापर्यंत असा कुठलाही राजा झाला नाही आहे का ज्यांचं प्रभुत्व शास्त्र आणि शस्त्र ह्या दोघांवर असेल. हिंदवी स्वराज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव महाराजांच्या नंतर त्यांनी स्वराज्याचे रक्षण करत 130 लढाई लढून न हरणारा भारतभूमीचा राजा. त्यांच्या जन्मदिवसाच्या जन्मजयंतीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी बडोदेकर मिलिंद बोडस. मी सध्या रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. मराठी वाङ्मय परिषद व चैतन्य मराठी भाषिक मंडळाचा अध्यक्ष तसंच स्वरगंधा संस्थेचा ट्रस्टी आहे. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा घेऊन जन्माला आलेले छत्रपती संभाजीराजे, ज्यांच्या मनात केवळ आणि केवळ स्वराज्य टिकवणे हीच आस होती. 16 जानेवारी 1681 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्वराज्याचा डोलारा त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली काही उल्लेखनीय कामगिरी म्हणजे जगातील पहिला तरंगता तोफखाना त्यांनी निर्माण केला. युद्धभूमीवरील गरज लक्षात घेताना फक्त एका महिन्यात त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट तयार केले. स्वराज्याचा प्रथम स्वतंत्र दारुगोळा कारखाना त्यांनी निर्माण केला. डोंगर पोखरून जलनियोजन केले. अनेक गावे वसवली. त्यांनी स्वराज्य केवळ सांभाळलेच नाही तर कैक पटीने वाढवत अखंड भारतामध्ये त्याची गौरव पताका फडकावली. मित्रांनो, संभाजीराजांची 14 मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्त मी आपल्याला सांगू इच्छितो की संभाजीराजे एकही युद्ध हरले नव्हते. तसेच कोरोनारूपी या अदृश्य शत्रूवर आपण मात करून आपले व आपल्या परिवाराचे संरक्षण करू शकतो. तेव्हा घरी राहा, सुरक्षित राहा. मी सीमा मोहिले, बडोद्याची आमदार, वीर योद्धा. डोळे काढले तरी झुकले नाही, हात कापले तरी गुजरा केला नाही, जीभ कापली तरी दयेची भीक मागितली आणि गुडघे कापले तरी हार मानली नाही. अशा ह्या शिवाजी महाराजांचा, ज्या वाघाचा छावा म्हणून ते ओळखले जातात, अशा संभाजीराजांचा हिंदुत्वासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. शिवाजी महाराजांनंतर आणि मुघलांविरुद्ध औरंगजेबाबरोबरची फाईट दिली. त्याला मी शतशत नमन करते. खास करून आजच्या या संभाजी जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना एक मेसेज देते की घरात राहा, सुरक्षित राहा आणि हा कोरोना व्हायरस विरुद्ध आपण योद्ध्यासारखे आपण लढून आपल्या या भारतामध्ये जी महामारी आली आहे त्याच्यातून लवकरच बाहेर निघू आणि लवकरच सर्वांना बाहेर काढू.
मी अमर मनोहर पेटीवाले बडोदेकर बरोडा क्रिकेट असोसिएशनकडून 10 वर्ष रणजी ट्रॉफीमध्ये खेळलो आहे व 4 वर्ष सेक्रेटरी म्हणून सुद्धा मी BCAमध्ये होतो. सध्या इंडियन क्रिकेटर असोसिएशनचा प्रतिनिधी म्हणून बरोडा क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहे. रिलायन्समध्ये सिनियर जनरल मॅनेजरच्या पोस्टवरती असून स्पोर्ट्स सेक्रेटरी व शाळा व अन्य ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून सुद्धा मी सेवा देत आहे. कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला. हो मित्रांनो, अगदी खरं आहे. आज आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संभाजी महाराज यांच्या जन्मजयंतीनिमित्त त्यांची आठवण काढीत आहोत. संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवणारे 3 व्यक्ती होत्या, ज्यापैकी एक त्यांची आजी जिजामाता होती. तिने त्यांना रामायण, महाभारत व पुराणातील गोष्टींद्वारा संस्कारांचे सिंचन केले. केशव भट जे त्यांचे गुरु होते, त्यांनी त्यांना नीतिशास्त्र, कायदाशास्त्र, युद्धशास्त्र, कलाशास्त्र व इतर अनेक शास्त्रांमध्ये पारंगत केले. येशूबाई त्यांची पत्नी व त्यांची सखी, तिने सतत त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मार्गदर्शन व आधार दिला. संभाजी महाराजांनी आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीदरम्यान अनेक यश संपादन केले. या अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल एक सुंदर कविता वाचून त्यांच्याबद्दलचे भाव व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना शक्यतोवर घरी राहूनच करावा व परिवारजनास व मित्रबांधवास अशा प्रकारे वागण्यास अनुरोध करावा. स्वस्थ रहा, मस्त रहा. नमस्कार, मी वत्सला पाटील बडोद्या. आज संभाजीराजेंचा जन्मजयंती दिवस आहे आणि त्यासाठी मी आपसमक्ष उपस्थित झाले आहे, कारण की आपल्या सर्वांमध्ये एक संभाजी आहेच. संभाजींनी लहान वयात त्यांचं राजकारण सांभाळलं आणि 9 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 120 लढाया लढल्या, 120 लढाया, आणि त्या सगळ्या जिंकल्या. स्वतः कितीतरी भाषेत पारंगत होते आणि त्यांनी जशी लहानपणात शिवाजीराजे महाराजांबरोबर आग्र्याला जाऊन स्वतःची सुटका केली आणि महाराज पण सुरक्षित आले, त्याचप्रमाणे आज आपल्याला घरी राहून आपल्या घराची, आपल्या परिवाराची, आपल्या शहराची, आपल्या देशाची सुरक्षा करायची आहे. त्यासाठीचे सरकारने जे नियम लिस्ट केले, गाईडलाईन दिल्या, त्याला फॉलो करावं. आपली पण रक्षा करावी, आपल्या परिवाराची पण, आपल्या शहराची पण आणि आपल्या देशाची पण. मी डॉक्टर अनिल काणे, आपल्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा भूतपूर्व कुलपती. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलणार आहोत. साऊथच्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या. तदुपरांत अरेबिक आणि पर्शियन पण त्यांना येत होती. संस्कृतचे तर चांगले विद्वान होते आणि अत्यंत बुद्धिमान आणि युद्धकुशल असा एक सेनापती. मी बडोदेकर डॉक्टर रश्मी धुमाळ. आजचा दिवस फार महत्त्वाचा. खरं तर इतिहासकारांनी आजच्या दिवसाला सुवर्ण अक्षराने लिहिला जरी असेल, परंतु दुर्दैवाने हा इतिहास लपवण्यात आला. आपण आपल्या मातीला आज देखील ओळखलं नाही. अर्थात हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या देहाची आहुती देणार अशा शूरवीरांना आपण विसरलो. तर मित्रांनो, आज आपल्यासमोर श्री संभाजीराजांची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते. शरीराचे तुकडे तुकडे झाले तरी सुद्धा राज्याचा खजिना मुघलांना दाखवला नाही व धर्म परिवर्तनही केले नाही. अर्थात मरते दम तक युद्ध भूमि से न हटने वाला ये मराठा श्री शंभूराजे हमें कहते गए कि दुश्मन कितना भी क्रूर हो, हमें हमारा आत्मविश्वास नहीं छोड़ना चाहिए. आत्मबल को एकजुट करके कोई भी दुश्मन को हरा सकते हैं, चाहे वो आतंकी हो या कोरोना वायरस के स्वरूप में हो. उसे मारना है, उसे खत्म करना है. तर मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि कोरोनावर विजय मिळवा.
नमस्कार मंडळी, मी बडोदेकर श्री गजानन चिमणराव कदम, साई रेसिडेन्शियल स्कूल फॉर मेंटली चॅलेंज शाळेचा मॅनेजिंग ट्रस्टी तसेच श्री रत्नागिरी जिल्हा मराठा मंडळ बडोदे साठी मंत्री म्हणून कार्यरत आहे. मंडळी, स्वराज्य रक्षक, शौर्य, धैर्य पराक्रमी, मातीसाठी लढणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रत्यक्ष जिजाऊ मातेने जे संगोपन केले असल्याने या वीरास औरंगजेब कधीच पराभूत करू शकले नाही. आणि हो मंडळी, सध्या करोना या व्हायरसने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. परंतु मंडळी, जसे संभाजी महाराज यांनी हिंदुस्थानाला 9 राज्यावर पराक्रमी युद्ध नीतीने व चाणक्य युक्तीने विजय मिळवला होता, त्याच कटाक्षाने आपण सर्वांना करोना समोर लढायचं आहे. मी बडोदेकर अनिल लक्ष्मणराव गेल्या 14 वर्षांपासून बडोद्यातून प्रकाशित होणारं मराठी त्रैमासिक समांतर भाग्य याचा संपादक. श्री छत्रपती संभाजी राजे यांच्या जन्मजयंतीनिमित्त त्यांच्या पराक्रमाला नतमस्तक होण्यासाठी धर्म आणि देशाला संपूर्ण जीवन बलिदान करणारा सिंह शिवबाचा तो एकमात्र छावा होता. महापराक्रमी, परमप्रतापी, एकच आणि एकच शिव शंभूराजे होते. आज आपल्या देशावर, संपूर्ण जगावर एक सूक्ष्म व्हायरस नावाच्या शत्रूने हल्ला केला आहे आणि आपल्याला लढायचं आहे, आपल्याला विजयी बनायचं आहे. पण आपल्याला लढायचं आहे ते घरात बसून. घरात राहा, सुरक्षित राहा. नमस्कार, मी बडोदेकर संगीतकार अभिजित खांडेकर, हिंदू स्वराज्याचे महारक्षक, महान योद्धा, महान धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सर्वांना शुभकामना देतो. मित्रांनो, संभाजीरावांनी हिंदू धर्मासाठी काय केलं त्याविषयी बोलण्यासाठी मी खूप छोटा माणूस आहे, पण त्यांनी शत्रूंचा नाश करण्यासाठी घराबाहेर पडून धर्माची रक्षा केली. आपण आपल्या समोर एक आलेला नवीन शत्रू आहे कोरोना, त्याला मात करण्यासाठी आपण घराबाहेर न पडता आपण घरी बसून या शत्रूचा नाश करायचा. आणि आपले जे योद्धा आहेत, डॉक्टर, नर्सिस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांचा आभार व्यक्त करून संभाजीराव महाराजांचा जन्मदिन घरी बसून साजरा करू आणि हाच आपला मानाचा मुजरा असेल या धर्मवीरसाठी. घरी राहा, सुरक्षित राहा. बडोदेकर प्रीतम प्रभाकर जाधव आज संभाजी महाराजांच्या जन्मजयंतीनिमित्त साष्टांग दंडवत प्रणाम करत आहे. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. त्या महान राजांनी शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर औरंगजेबाने जेव्हा त्यांच्यावर हल्ला केला 5 लाखाची फौज घेऊन, तेव्हा 70,000 मावळ्यांसकट त्यांनी जो सामना केला, औरंगजेबाला परत पळवला. असे आमचे श्री छत्रपती संभाजी महाराज आज रोज आम्हाला फार आठवण येत आहे. कारण का भारतामध्ये कोरोनाने त्रास घातला आहे. आता हा विषाणू दिसत पण नाही का आपण त्याच्यासमोर लढू शकतो. म्हणून आपण फक्त हेच करू शकतो का आपण घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी बडोदेकर वृषाली वजे संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगू इच्छिते. इतिहास हा भविष्यातील आरसा आहे आणि त्याकडे तुम्ही ज्या नजरेतून पाहाल त्यानुसार तुमची प्रतिमा मिळत असते. छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या युवकांना प्रचंड प्रेरणादायी ठरतील असे इतिहास पुरुष होऊन गेले. परंतु वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी असे कार्य केले की ते आजच्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा सर्व क्षेत्रात स्पर्श करणारे होते. नखशिख, 7 शतक, नायिकाभेद असे ग्रंथ सुद्धा त्यांनी ब्रजभाषेत
लिहिले होते. गागा भट्टासारख्या विद्वान पंडितांनी समनयन नावाचा ग्रंथामध्ये त्यांच्या तलवारीच्या धारेने सर्व दिशा उजळून निघाल्या असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. परंतु आज लढाईचा काळ संपला आहे आणि पढाईचा काळ सुरू झाला आहे. संभाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाहीत आणि चुकून आले तर, जर का चुकून आले संभाजी महाराज जन्माला तर त्यांच्या तलवारीच्या धारेचा लेखणीचा वापर करून साऱ्या जगावर ते शिक्षण गड जिंकतील आणि आजच्या अशा कोरोनाच्या संकटात सुद्धा हेच सांगतील की घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी बडोदेकर दीपक पालकर, बडोदा सिक्युरिटी समाजामध्ये कमिटी मेंबर आहे आणि बडोदा पॅरेंट असोसिएशनमध्ये पण मी कमिटी मेंबर आहे. आजचा दिवस म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिरंजीवी यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने 2 शब्द मी आपल्याशी मांडायला मानतो. किंवा जसं जिजाबाईंनी त्यांच्या मुलांना म्हणजे संभाजीराजेंना रामायण आहे, गीता आहे, हे सगळ्याचं ज्ञान दिलं, ज्यांच्यानी त्यांची एक शक्ती, एक कुंडली शक्ती म्हणतात ते खूप तेज होती आणि झाली का त्यांना तसं एक ज्ञान भेटलं. म्हणून त्या हिशोबाने आजच्या दिवशी आजच्या टायमाला आपण आपल्या मुलांना जर असं ज्ञान दिलं तर आपले मुलं पण खूप पुढे वाढतील आणि आजच्या जे महामारीचा आपण सामना करून राहिलो आहे, आपण पण आत्ता जे युद्ध लढून राहिलो आहे कोरोना व्हायरसचं, त्याच्यामध्ये पण हे आपण एक संयम पाळा आणि आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत त्यांनी सांगितलं आहे त्या हिशोबाने डिस्टन्स ठेवा आणि मास्क घाला. तर जसं बाहेरनं येतोय का बाहेर तुम्ही सॅनिटाईज करा स्वतःला, हेच सांगायला मागतोय. मी बडोदेकर प्रोफेसर डॉक्टर सत्यजित चौधरी MS युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आहे. 14 मे 1657 रोजी मराठी साम्राज्यात दुसऱ्या छत्रपतीचा जन्म झाला, ते म्हणजे संभाजीराजे. आज या छत्रपतींचा जन्मदिवस. वयाच्या 2.5व्या वर्षी मातेची छत्रछाया गमावली. त्यानंतर संभाजींचा सांभाळ त्यांच्या आजी जिजाबाई यांच्या देखरेखीत झाला. आजच्या काळात आपल्याला संभाजी महाराजांना आठवण करण्याची गरज भासते, कारण की आपल्याला सुद्धा न हारता लढाई लढायची आहे आणि ती म्हणजे कोरोना व्हायरस विरुद्ध. आणि आपल्याला त्यांच्याचप्रमाणे विजयही प्राप्त करायचा आहे. घरचा आणि सात्विक आहार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेचा ठरतो. शक्य असेल तर गरजूंना अन्न पुरवठा करून मदत करा अथवा सामाजिक संस्थेला जाण करा. सध्याच्या परिस्थितीत कोरोना वॉरियर्स जसे डॉक्टर्स, पोलीस, सफाई कामगार, सामाजिक सेवा संस्था यांना सहकार करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हा पण एक लढाईचाच भाग आहे. या व्हायरसला घाबरू नका, काळजी घ्या, स्वतःची आणि इतरांची सुद्धा. मी बडोदेकर प्रशांत साळुंखे, ज्योतिष आणि वास्तू कन्सल्टंट. शंभूराजे या प्रचंड व्यक्तिमत्वाने स्वतःच्या तरुण वयामध्येच अनेक युद्धामध्ये नेतृत्व केलं आणि संपूर्ण विश्वामध्ये आश्चर्यजनक अशी 100% सफलता मिळवली. औरंगजेबाला कळून चुकलं होतं का आपण शंभूरायासमोर काही जिंकू शकणार नाही, म्हणून त्यांनी कट केला आणि धोक्यानं शंभूरायांना धरलं. जेव्हा त्यांच्या जीवावर धोका आला तेव्हा त्यांचे शब्द होते, ह्या शिवरायाच्या पोराला तू मृत्यूची धमकी काय देतोस? अरे या संभाजीच्या तू आरोळ्या तर सोड, तुला श्वासांचा आवाज सुद्धा ऐकू येणार नाही. असे शब्द औरंगजेबाच्या तोंडावर बोलू शकणारा छावा मात्र एकच, आपले शंभूराजे. आज आपल्यासमोर सुद्धा एक युद्ध उभं आहे. मान्य आहे याचा प्रकार बदललेला आहे. ह्या कोरोना व्हायरस समोरच्या युद्धात आपल्याला घरात राहून लढून जिंकायचंय. म्हणूनच घरात राहा, स्वस्थ राहा. मी संदीप भट, बडोदेकर. रयतेच्या लाडक्या धाकल्या राजावर माझ्या अल्पवृद्धीला स्फुरलेल्या काही ओळींचं मी आज इथं वाचन करणार आहे. म्हणा
ज्वलज्वलन तेजस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. अवतरले जाज्वल्य क्षात्र तेज शिवसई सूत रूपे, घडविले चारित्र्य अष्टपैलू जिजाऊ धाराऊ कृपे. प्रकाशुनी पांडित्य रचिला बुधभूषणम अल्पवया, करुणी अवगत नाना कला भाषा अचंबित केले जना. मानिले स्वराज्यासी सर्वस्व वाहुनी जीव शिवचरणी, नमविला गनीम युद्धे अनेक बळे आणिता शत्रूस शरणी. विराजता द्वितीय छत्रपती भोसले कुलभूषण सिंहासनी, म्हणे रयत पोषण रक्षण करील प्रजा वत्सल तो भूपती. चाणाक्ष नृप ओळखी अचूक सज्जन रत्न पुरुष, साकारले कृष्ण सुदामा कलियुगी संगे सखा कलश. अतुल धैर्ये देता बलिदान, भयावला गगनी तो सूर्य. करुणी सिद्ध हरिवचन, रक्षिला सनातन धर्म. भिडला ज्या संकटाशी ते संकटही भयभीत झालं होतं. पाहुनी शौर्य गाथा शंभू राजांची, प्रत्येक मस्तक नतमस्तक झालं. मित्रांनो, आपल्या आमंत्रणाला मान देऊन जे पाहुणे आपल्याला भेटायला आले होते, त्या सर्वांचा मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचाही मी आभार मानतो. मित्रांनो, या लॉकडाऊनच्या काळात आपल्याला भरपूर वेळ मिळाला होता. आपल्यात राहिलेली कला, आपल्या आवडीनिवडी ह्या प्रदर्शित करण्यासाठी एकदम परफेक्ट वेळ मिळाली होती आणि त्याचा उपयोग आपण भरपूर केलेला आहे. तुम्ही प्रदर्शित केलेली ती कला, तुमची ती आवड, ती स्वतःपर्यंत सीमित नका ठेवू, ती आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही मी बडोदेकरच्या माध्यमाने बडोद्यातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत तुमची ती कला पोहोचवा. आणि मित्रांनो, गीत, संगीत, कला, कॉमेडी, विविध खेळ घेऊन आम्ही लवकरच तुमच्या समोर येत आहोत. तोपर्यंत स्वतःचं आणि स्वतःच्या परिवाराचं रक्षण करा आणि प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करा. घरी राहा, स्वस्थ राहा. जय हिंद, जय जय गरवी गुजरात. भारत माता की जय.